सणाचं दिवस, सगळीकडे एकदम उत्साहाचं वातावरण, नवीन कपडे आणि अर्थातच गोडधोड खाण्याची तयारी. हो ना. पण मग दिवसाची सुरुवात मात्र चक्क कडू कडुलिंब खाऊन. ऐकायला थोडं विचित्र वाटतं ना? हो, खरं तर सुरुवातीला तसंच वाटतं. म्हणजे ज्या दिवशी आपण नवीन वर्षाचं स्वागत करतोय, विजयाचा आनंद साजरा करतोय, त्या एवढ्या शुभ दिवसाची सुरुवात अशा कडू चवीने का करावी असा प्रश्न पडतोच. पण आज आपण ज्या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत त्यामध्ये अशाच काही थक्क करणाऱ्या प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत. नक्कीच. आजच्या आपल्या या सविस्तर विश्लेषणात आपण गुढीपाडव्याच्या परंपरा आणि त्यामागील मूळ विचार यावर उपलब्ध असलेल्या विविध माहिती पूर्ण विश्लेषण करणार आहोत. चला तर मग हे सगळं उलगडून पाहूया. हो, आणि हे खूप रंजक आहे बरं का. कारण वरवर पाहता हा फक्त कॅलेंडरवरील एक आकडा बदलणारा सण वाटतो. अगदी खरंय. पण या एका प्रथेमागे असं एक मानसशास्त्र दडलंय जे आजच्या भल्या भल्या कॉर्पोरेट मॅनेजमेंट गुरूंनाही चक्क विचार करायला लावेल. हे बघा, खरं सांगायचं तर मानवी मन हे केवळ दिनदर्शिकेची पाने उलटल्याने बदलत नाही. बरोबर. नवीन वर्ष सुरू झालं म्हणून अचानक आदल्या दिवशीचे ताणतणाव, चिंता आणि ज्या काही जुन्या सवयी आहेत त्या काय एका रात्रीत गायब होत नाहीत. म्हणजे त्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागतं. अगदीच. त्यासाठी मनाला एका जाणीवपूर्वक प्रक्रियेतून, एका ट्रान्झिशनमधून जावं लागतं. अच्छा. ज्याला आपण नव्या सुरुवातीचं व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट ऑफ न्यू बिगिनिंग्स म्हणू शकतो. आज आपण ज्या नोंदींचा अभ्यास करत आहोत त्यातून हेच स्पष्ट होतं. म्हणजे गुढीपाडव्याच्या या ज्या 10-12 परंपरा आहेत. हो, त्या केवळ जुनाट कर्मकांड नाहीत. ती मानवी मनाला एका नव्या प्रवासासाठी तयार करणारी एक अत्यंत प्रगत आणि अनिच शास्त्रशुद्ध साखळी आहे. क्या बात आहे. आणि या साखळीची सुरुवात होते ती थेट पहाट्यापासून. होय. एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की सण सुरू होण्याआधीच्या पूर्वतयारीवर प्रचंड भर दिला गेला आहे. अगदी बरोबर. हे सगळं वाचताना मी सतत विचार करत होते की हे ना आपल्या मोबाईलला किंवा कम्प्युटरला फॅक्टरी रिसेट मारण्यासारखं आहे का? अरे वा, फॅक्टरी रिसेट हे छान उदाहरण आहे. हो ना. म्हणजे वर्षभरात डोक्यात आणि घरात जो विचारांचा आणि जुन्या वस्तूंचा कचरा जमा झालाय तो डिलीट करायचा आणि एका नव्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी स्वतःला पूर्णपणे तयार करायचं. त्याला जोडून मी असं म्हणेन की हा नुसता रिसेट नाही आहे, तर हा एक सिस्टम अपडेट आहे. अच्छा, म्हणजे पुढची स्टेप. हो, कारण आपण फक्त जुनं पुसून टाकत नाहीये, तर नवीन गोष्टी स्वीकारण्यासाठी एक भक्कम बेस तयार करतोय. इथे मानसशास्त्राचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू समजून घेणं खूप गरजेचं आहे. कोणता? आपल्या भौतिक वातावरणाचा आणि आपल्या मानसिक स्थितीचा खूप जवळचा संबंध असतो. हे मी ऐकलंय. जेव्हा आपण घरातील पसारा आवरतो, धूळ झटकतो आणि घर एकदम स्वच्छ करतो, तेव्हा प्रत्यक्ष आपल्या मेंदूतला कॉर्टिसॉल, म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन. अगदी बरोबर, तो स्ट्रेस हॉर्मोन कमी होतो. स्वच्छ आणि नीटनेटक्या वातावरणामुळे मेंदूला एक स्पष्ट संकेत मिळतो की आता गोंधळ संपला आहे आणि नियंत्रणाची म्हणजे कंट्रोलची स्थिती परत आलीय. बापरे. म्हणजे घर आवरणे हे फक्त एक कंटाळवाणा काम नसून तीत एक मानसिक गरज आहे तर. नक्कीच. आणि त्यात तो तोरणाचा भाग बघा. आंब्याचं तोरण. हो, आंब्याचं तोरण हे नुसतं सजावटीचं साधन नाही. हिरवा रंग आणि ताजी पाने ही निसर्गाची आणि जिवंतपणाची प्रतीके आहेत. जेव्हा माणूस आपल्या आजूबाजूला हे बदल घडवून आणतो तेव्हा त्याच्यात एक मेंटल शिफ्ट होतो. आणि तुम्ही मगाशी जो अभ्यंग स्नानाचा उल्लेख केलात, हो. ती तर एक कमाल प्रक्रिया आहे. ती नुसती आंघोळ नाहीये. म्हणजे आधी अंगाला तेल लावून मसाज करणे. जागृत करत असतो. अच्छा. ही एक प्रकारची माइंडफुलनेस प्रॅक्टिस आहे, जी माणसाला भूतकाळातून आणि भविष्याच्या चिंतेतून बाहेर काढून चक्क वर्तमानात त्या क्षणात आणून उभी करते. हा मुद्दा खरोखरच विचार करायला लावणार आहे. आपण स्वतःला वर्तमानात आणतो आणि एक कोरी पाटी घेऊन नवीन वर्षात पाऊल ठेवतो. एकदा का ही वैयक्तिक आणि भौतिक शुद्धी झाली की मग या सणाचा सर्वात मोठा आणि दृश्य भाग समोर येतो. गुढी उभारणे. बरोबर, गुढी उभारणे. आपल्या नोंदी स्पष्ट करतात की दारात गुढी उभारणे हे विजय, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक आहे. अगदीच. एक उंच काठी, त्यावर भरजरी वस्त्र, साखरेची गाठ आणि तांब्याचा कलश. आपण नव्या वर्षात विजयी वृत्तीनी आणि उंच आकांक्षा ठेवून प्रवेश करत आहोत हे ती गुढी दर्शवते. बरोबर. गुढी ही नेहमी आकाशाच्या दिशेने अगदी ताठ उभी असते.
ती मानवी अस्तित्वाची आणि प्रगतीची ऊर्ध्वगामी दिशा दाखवते. जेव्हा एखादी व्यक्ती ती गुढी उभारते तेव्हा ती स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडला सांगत असते की या वर्षी मलाही अशाच प्रगतीच्या शिखरावर पोचायचं आहे. पण इथेच ना माझी गाडी थोडी अडखळते. असं का? आणि म्हणूनच मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला तो कडुलिंबाचा प्रश्न विचारला होता. हे बघा, एकीकडे आपण यशाची आणि विजयाची गुढी उभारतोय. सगळं काही एकदम पॉझिटिव्ह आणि उत्साही आहे. मग अशा वेळी तो कडुलिंबाचा पाला आणि गूळ एकत्र करून का खायचा? हां, बरोबर. मला हा खूप मोठा विरोधाभास वाटतो. म्हणजे आजच्या काळात आपण बघतो की प्रत्येकजण पॉझिटिव्ह वाईब्स ओनलीच्या मागे धावतोय. अगदी बरोबर. नवीन वर्षाची सुरुवात गोड धोड खाऊन करावी, जेणेकरून वर्षभर सगळं कसं गोड होईल, अशी आपली एक सामान्य धारणा असते. मग मुद्दामहून ही कडवट चव का? हाच तर या संपूर्ण परंपरेचा सर्वात प्रगल्भ आणि गाभा असलेला विचार आहे. आजची ही जी पॉझिटिव्ह वाइब्स ओनलीची संस्कृती आहे ना, ती बऱ्याचदा माणसाला वास्तवापासून खूप दूर नेते. आपण स्वतःला सतत सांगत राहतो की सर्व काही चांगलंच होईल, कधीच काही वाईट घडणार नाही. हो, एक प्रकारचा डिनायल असतो तो. अगदीच. पण वास्तव असं नसतं. आणि जेव्हा एखादं मोठं संकट येतं तेव्हा ही जी टॉक्झिक पॉझिटिव्हिटी आहे ती माणसाला आतून कोलमडून टाकते. अच्छा, म्हणजे खोट्या आशेवर जगण्यापेक्षा वास्तवाचा सामना करण्याची ही तयारी आहे. अगदी तसंच. आपल्या वाचनात आलेल्या नोंदींमध्ये हे अतिशय स्पष्टपणे मांडलं आहे की कडुलिंब आणि गूळ खाण्याचा अर्थ हा आहे की जीवनात गोड आणि कडू अनुभव दोन्ही असतात. पहिल्याच दिवशी जेव्हा विजयाचा आनंद शिगेला पोहोचलेला असतो तेव्हा तो कडू पाला चावून खाणे म्हणजे स्वतःला जमिनीवर आणण्याची प्रक्रिया आहे. क्या बात आहे. हे इमोशनल रेझिलियन्स म्हणजेच भावनिक लवचिकतेचं उत्तम उदाहरण आहे. हे थोडं अधिक सोप्या भाषेत कसं सांगता येईल, म्हणजे एखाद्या उदाहरणासह? नक्कीच. समजा तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करत आहात किंवा नवीन नोकरीला लागत आहात. सुरुवातीला साहजिकच प्रचंड उत्साह असतो. पण जर तुम्ही पहिल्याच दिवशी हे मान्य केलं की या प्रवासात मला यश मिळेल, जे गुळाचं प्रतीक आहे, पण त्याचवेळी काही मोठे धक्के आणि अपयशही पचवावे लागतील, जे कडुलिंब आहे, तर तुमचा दृष्टिकोन अधिक संतुलित होतो. अगदी बरोबर. गुढीपाडव्याची हे प्रथा माणसाला हेच सांगते की यशाने हुरळून जाऊ नकोस आणि अपयशाने खचून जाऊ नकोस. येणाऱ्या वर्षात कडू आणि गोड असे दोन्ही प्रसंग येतील आणि मी ते दोन्ही अत्यंत सहजतेने पचवण्यासाठी आजच मानसिकरित्या तयार आहे. ही मानसिकता माणसाला खऱ्या अर्थाने अनब्रेकेबल बनवते. वा, म्हणजे एकाच वेळी आकाशाला गवसणी घालण्याची महत्वाकांक्षा आणि त्याचवेळी पाय घट्ट जमिनीवर ठेवून वास्तवाचं भान राखणं. अगदी अचूक. कडूगोड वास्तवाचा हा स्वीकार झाल्यानंतर आता वेळ येते ती प्रत्यक्ष भविष्याकडे बघण्याची आणि नियोजन करण्याची. आपल्या स्रोतांमधील पुढच्या ज्या परंपरा आहेत ना, त्या भविष्याचा वेध घेणाऱ्या आहेत. यामध्ये सर्वात आधी येते ती नवीन वर्षाचे संकल्प करण्याची पद्धत. हो. पण त्याहूनही मला जी व्याख्या सर्वात रंजक वाटली ती म्हणजे पंचांग ऐकणे. पंचांग वाचन. हो, या दिवशी नवीन वर्षाचं पंचांग ऐकलं जातं. वर्षातील महत्वाचे दिवस, सण, ग्रहस्थिती आणि शुभ अशुभ काळ याबद्दल माहिती घेतली जाते. हो, पंचांग वाचन ही गावागावांतून आणि घराघरांतून चालत आलेली खूप जुनी प्रथा आहे. पण हे वाचत असताना माझ्या डोक्यात एक विचार आला. कोणता? आजच्या आधुनिक काळात आपण नवीन वर्ष सुरू झालं की नवीन इयरली प्लॅनर विकत घेतो. बरोबर. किंवा आपल्या लॅपटॉप आणि मोबाईलमधल्या कॅलेंडर ॲपमध्ये महत्वाच्या तारखा, मीटिंग्स आणि इव्हेंट्स आधीच प्लॅन करून ठेवतो. हे पंचांग ऐकणे म्हणजे या इयरली प्लॅनरचंच हजारो वर्षांपूर्वीचं रूप आहे ना? अरे वा, हो, अगदी तसंच आहे. आपण जसं ॲपमध्ये बघतो की सुट्ट्या कधी आहेत, कामाचे महत्वाचे दिवस कोणते आहेत, तशीच ही वर्षभराच्या वेळेची आणि काळाची नोंद घेण्याची पारंपरिक सिस्टम आहे. हे साधर्म्य तुम्ही अगदी अचूक पकडलं आहे आणि यामागे ही एक भक्कम वैज्ञानिक आणि मानसिक कारण आहे. अच्छा. मानवी मेंदू हा मुळातच अनिश्चिततेची प्रचंड भीती बाळगणारा अवयव आहे. पुढे काय होणार आहे हे जर मेंदूला माहीत नसेल तर तो सतत धोक्याच्या सूचनेत म्हणजे थ्रेट मोडमध्ये राहतो. म्हणूनच लोक भविष्याबद्दल एवढे चिंतेत असतात. अगदी बरोबर. आणि म्हणूनच पंचांग वाचनासारखी प्रथा अस्तित्वात आली. जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र बसून येणाऱ्या वर्षातले महत्वाचे दिवस, सण, पावसाळ्याचे नक्षत्र आणि ऋतुमानाचे बदल ऐकते तेव्हा अजाणतेपणे त्यांच्या मेंदूला एक आराखडा मिळतो. म्हणजे एक प्रकारची क्लॅरिटी येते. हो, वर्षभराचा एक मॅप डोळ्यांसमोर तयार होतो. यामुळे मेंदूला एक प्रकारची शांती आणि नियंत्रणाची भावना, सेन्स ऑफ कंट्रोल मिळतो. वा. मला माहीत आहे की पुढे काय आणि कधी येणार आहे ही भावना माणसाचा ताण निम्म्याने कमी करते.
आजचे इयरली प्लॅनर्स जे काम करतात तेच काम पंचांग हजारो वर्षांपासून करत आलं आहे. अनिश्चितता कमी करणे आणि वेळेचं नियोजन करणे. हे खरंच अफलातून आहे. म्हणजे सुरुवातीला शारीरिक आणि भौतिक स्वच्छता, मग मानसिक भान आणि आता वेळेचं नियोजन. हो. पण या पूर्ण प्रक्रियेत माणूस कुठेही एकटा पडलेला दिसत नाहीये. नाही, अजिबात नाही. कारण या सणाचा दुसरा एक अत्यंत महत्वाचा पैलू आपल्या माहितीत वारंवार डोकावतो, तो म्हणजे सामाजिक आणि कौटुंबिक सहजीवन. अगदी बरोबर. नोंदींमध्ये देवपूजा आणि आरती, सणाचे विशेष पारंपरिक पदार्थ बनवणे आणि नातेवाईकांना भेटणे या गोष्टींचा प्रामुख्याने उल्लेख आहे. होय. आणि याला आपण केवळ उत्सवाचा भाग मानून दुर्लक्षित करू शकत नाही. कारण माणसाला जगण्यासाठी केवळ वैयक्तिक यश पुरेसे नसते, त्याला एक आधार हवा असतो. आधार म्हणजे हा सामाजिक आधार निर्माण करण्याची पद्धत आहे. निश्चितच. तुम्ही त्या पदार्थांकडे बघा. श्रीखंड, पुरणपोळी, पुरी भाजी. तोंडाला पाणी सुटलं. हो ना, पण हे पदार्थ एकट्याने घाईघाईत खाण्याचे नाहीत. खरंय. हे बनवण्यासाठी वेळ लागतो आणि ते एकत्र बसून निवांतपणे खाल्ले जातात. जेव्हा कुटुंब आणि मित्रमंडळी एकत्र बसून अन्न ग्रहण करतात, तेव्हा मानवी शरीरात ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन स्रवतो. ज्याला आपण बॉन्डिंग हार्मोन म्हणतो. हो, तोच. यातून मानवी संबंध दृढ होतात. नातेवाईकांना भेटणे, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणे, यातून माणूस स्वतःच्या भोवती एक सोशल सेफ्टी नेट किंवा सामाजिक सुरक्षेचं जाळं विणत असतो. पण हे सुरक्षेचं जाळं नक्की कशासाठी? आपण मगाशी कडुलिंबाच्या संदर्भात बोललो ना, की येणाऱ्या वर्षात कडू प्रसंगही येणार आहेत. हो, ते तर ठरलेलंच आहे. मग जेव्हा ते कडू प्रसंग खऱ्या आयुष्यात येतात, तेव्हा हेच कुटुंबीय, हेच नातेवाईक आणि हाच समाज तुमच्या पाठीशी उभा राहतो. अच्छा. मी एकटा नाही, माझ्यासोबत माझा समाज आहे, ही भावना माणसाला मोठ्यात मोठ्या संकटातून बाहेर काढते. देवपूजा आणि आरती यातून स्पिरिच्युअल अँकरिंग मिळतं, तर या भेटेगाठींमधून भावनिक आणि सामाजिक आधार मिळतो. म्हणजे जर आपण ह्या सगळ्याचा गोषवारा काढायचा ठरवला, तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की गुढीपाडवा हा काही केवळ 10-12 प्रक्रियांमधून जाणारा सण नाहीये. तो मानवी जीवनाला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं एक कम्प्लीट पॅकेज आहे. अगदीच. अभ्यंगस्नान आणि स्वच्छतेच्या माध्यमातून सिस्टीम रिसेट करणे, गुढी उभारून यशाची आणि सकारात्मकतेची आशा धरणे, कडुलिंब खाऊन वास्तवाचा आणि संभाव्य अपयशाचा स्वीकार करणे, बरोबर. आणि पंचांग ऐकून भविष्यातील अनिश्चितता कमी करून वेळेचं नियोजन करणे आणि कुटुंबासोबत वेळ घालून एक भक्कम सामाजिक आधार निर्माण करणे. हे सगळं किती गुंतागुंतीचं पण त्याचवेळी किती अचूकपणे गुंफलेलं आहे. होय, आणि म्हणूनच या परंपरा शेकडो हजारो वर्षांनंतरही टिकून आहेत. खरंय. कारण त्या केवळ वरवरच्या नियमांवर आधारलेल्या नाहीयेत, तर त्या मानवी स्वभावाच्या, त्याच्या जगण्याच्या मूलभूत गरजांच्या अगदी मुळाशी जोडलेल्या आहेत. काळ बदलला, साधने बदलली, तरी माणसाच्या मानसिक गरजा त्याच आहेत. खरंच, या नोंदींचे विश्लेषण करताना आपण ज्या खोलात गेलो आहोत, त्यामुळे सणाकडे बघण्याचा माझा तरी दृष्टिकोनच बदलून गेला आहे. आता आपल्याला यातून बरेच काही शिकायला मिळाले आहे. पण आजची ही चर्चा संपवण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण या सर्व माहितीवर आधारित एक अंतिम निष्कर्ष किंवा असा एखादा विचार मांडतो, जो या सर्व चर्चेचा मुकुटमणी ठरतो. नक्कीच. या संपूर्ण परंपरेमध्ये असा कोणता एक विचार आहे जो आजच्या काळात आपण आपल्यासोबत घेऊन जायला हवा? या सर्व नोंदी आणि माहितीचा बारकाईने अभ्यास करताना एक अत्यंत लहान पण तितकाच सूचक तपशील माझ्या वाचनात आला. अच्छा, कोणता तपशील? आणि मला वाटतं तोच या संपूर्ण सणाचा सर्वात मोठा धडा आहे, की गुढी ही नेहमी घराच्या दारात किंवा खिडकीत उभारली जाते. हो, ती तर मुख्य प्रथा आहे. म्हणजे त्यात विशेष काय? विशेष हे आहे की ती गुढी कुठे उभारली जाते याच्या स्थानात. स्थानात? हो, विचार करा, विजयाची आणि सकारात्मकतेची ही गुढी घराच्या अगदी आतल्या खोलीत, जिथे कोणाला दिसणार नाही अशा सुरक्षित जागी उभारली जात नाही. हां, बरोबर. आणि ती पूर्णपणे बाहेर रस्त्यावरही नेऊन ठेवली जात नाही. ती उभारली जाते बरोबर उंबरठ्यावर किंवा खिडकीत. उंबरठ्यावर? अच्छा. म्हणजे आतही नाही आणि पूर्णपणे बाहेरही नाही. अगदी अचूक. उंबरठा हा नेहमीच एका संक्रमण अवस्थेचे म्हणजे ट्रान्झिशनचे प्रतीक असतो. हां. तो 2 जगांना जोडणारा दुवा आहे. एकीकडे आहे तुमचं घर, तुमचं सुरक्षित वैयक्तिक जग, जिथे तुम्ही आत्ताच अभ्यंग स्नान करून, घर स्वच्छ करून एक आंतरिक शांतता मिळवली आहे. बरोबर. आणि दुसरीकडे आहे उंबरठ्याबाहेरचं जग, अथांग, आव्हानात्मक, कधी कडू तर कधी गोड अनुभव देणारं बाहेरचं जग.
हे खरोखरच अंगावर काटा आणणारं विश्लेषण आहे. म्हणजे ती गुढी या दोन्ही जगांना बॅलन्स करत असते. होय, ती गुढी आपल्याला आणि जगाला एक संदेश देत असते. आज पाडव्याच्या दिवशी आपण आपल्या घरात, स्वतःच्या मनात जी सकारात्मकता निर्माण केली आहे, जे नवीन संकल्प केले आहेत, ती ऊर्जा फक्त 4 भिंतींच्या आत बंदिस्त ठेवून चालणार नाही. ती सुरक्षिततेची चौकट ओलांडून आपल्याला बाहेरच्या जगात पाऊल ठेवायचं आहे. अगदी खरंय. आणि ज्यावेळी आपण बाहेरील जगातील संघर्षाला सामोरे जाऊ, तेव्हा उंबरठ्यावरची ही गुढी आपल्याला सतत आठवण करून देईल की आपले मूळ कुठे आहे, आपला पाया किती भक्कम आहे. आणि बाहेरील लेगालाही ती एक खूण आहे की या घरातून बाहेर पडणारा माणूस हा वास्तवाचा भान ठेवून विजयाकडे वाटचाल करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. नक्कीच. घरातील शांतता आणि बाहेरील जगातील संघर्ष यांचा तो एक अचूक सुवर्णमध्य आहे. ही गुढी म्हणजे आपल्या वैयक्तिक संकल्पनांना बाहेरील वास्तवाशी जोडणारा एक भक्कम ब्रिज आहे. मला वाटतं हा विचार खरोखरच मनाचा ठाव घेणारा आहे. या नव्या वर्षात आपण जेव्हा आपले नवीन संकल्प आणि आशा आकांक्षा घेऊन रोज सकाळी घराचा उंबरठा ओलांडून बाहेरच्या जगात पाऊल ठेवू, तेव्हा या दोन जगांचा समतोल कसा राखता येईल. गुढी ही फक्त लाकडाच्या काठीवर आणि दारात उभारली जात नाही, तर ती आपल्या विचारांच्या उंबरठ्यावर उभारली गेली पाहिजे. क्या बात आहे. आजच्या या सखोल चर्चेतून आपण एका पारंपरिक सणाला एका अत्यंत प्रगत जीवन पद्धतीच्या चष्म्यातून पाहिले. यातून आपल्याला नक्कीच एक नवीन आणि स्पष्ट दृष्टी मिळाली असेल. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासह.